पोपट आता पाळीव नाही तर जंगली प्राणी। 10 वर्षांच्या लढ्यानंतर शेतकऱ्याला न्याय। पोपटामुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई। पोपट्यांच्या थव्यानं डाळिंबाची बाग उद्ध्वस्त केली। लाखोंचं नुकसान झालं, पण मदत शून्य। प्रशासनाच्या दारी चपला झिजवल्या, मात्र वर्धा जिल्ह्यातील सेलूच्या हिंगणी येथील शेतकऱ्यांना हार मानली नाही। तब्बल 10 वर्ष न्यायासाठी लढा दिला। त्याचं झालं असं की 2016 मध्ये वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील हिंगणी गावातील शेतकरी महादेव डेकाटे यांच्या डाळिंब शेतात पोपट्यांच्या थव्यानं मोठं नुकसान केलं। मात्र वन विभागानं त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर न्यायासाठी अजय डेकाटे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली। इतकंच नाही तर पोपटामुळे शेताचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितलं आणि त्यासाठी शासनानं भरीव मदत देण्याची विनंती केली। पण पोपट हा वन्यजीव नाही असं सांगत त्यांचा अर्ज शासनानं फेटाळला। मात्र त्यांनी थेट नागपूर खंडपीठात धाव घेतली आणि शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा झाला। कारण जेवढं नुकसान डुक्कर करते त्याच्यापेक्षा तेवढंच नुकसान पोपट पण करते आणि त्याची नुकसान भरपाई हे शेतकऱ्याला भेटलीच पाहिजे। आणि ज्या प्रयत्नातून जेवढं काही प्रॉब्लेम होते शेतकऱ्याला फॉरेस्टकडून किंवा फॉरेस्टकडे गेल्यानंतर शेवटी त्यातले 7-12 काढून ते सगळे फोटो लावूनच त्याच्यानंतर हे दिल्या जाते मदत। तर ती मदत तुटपुंजी न देता त्यांना भरीव मदत द्यावी एवढी शासनाला विनंती आहे। कारण तो शेतकरी परत ती शेती करायसाठी जगला पाहिजे। पोपट हा वन्यजीव आहे आणि त्यांच्यामुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणं सरकारची जबाबदारी आहे, असा स्पष्ट आदेश न्यायालयानं दिलाय। पोपटांचा आता वन्य प्राण्यांच्या श्रेणीमध्ये समावेश झालाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला 40,000 रुपये मिळणार आहेत। केवळ मोठ्या प्राण्यांपुरता नुकसान भरपाई कायदा नाही, तर वन्यजीव संरक्षणासोबत नुकसान भरपाई देणं सरकारचं कर्तव्य आहे, असं कोर्टानं म्हटलंय। नागपूर खंडपीठाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे। कोर्टाने सर्व बाबींचा विचार केल्यानंतर हे म्हटलेलं आहे किंवा वन्य प्राणी आणि वन्य पक्षी यांच्यामध्ये आपल्याला भेदभाव करता येणार नाही। जर हे प्रथमदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे किंवा वन्य पक्ष्यांनी पिकाचं नुकसान केलेलं आहे तर त्याच्याबद्दल कॉम्पेन्सेशन देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगाने 200 रुपये प्रति झाड याप्रमाणे शेतकऱ्याला कॉम्पेन्सेशन देण्यात आले। खरं तर 10 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर मिळालेला हा न्याय फक्त एका शेतकऱ्याचा विजय नाही, तर राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। इतकंच नाही तर यापुढे पक्ष्यांमुळे होणाऱ्या नुकसानीला भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। वर्ध्यावरून चेतन व्याससह पराग ढोबळे, नागपूर।